रितेश साहेब हा एक मोठा बिझनेसमॅन होता। त्यांचे जीवन नेहमी प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा यावर अवलंबून होते। रितेश हा असा माणूस होता की त्याने प्रत्येक पावलावर विचार करून त्याचे रस्ते निवडले होते। तरी पण त्याला सगळं काही मोकळंच वाटत होतं। पण त्या दिवशी असं काहीतरी घडलं, त्यामुळे त्याच्या थांबलेल्या आयुष्यात एक हलचल निर्माण केली होती। एका शानदार गाडीमध्ये बसून रितेश त्याच्या मीटिंगमध्ये चालला होता। त्याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त मीटिंग बाबतीतच विचार चालू होते। रितेश दुसऱ्या शहराकडे निघालाच होता, तेव्हा त्याची नजर रस्त्याच्या कडे उभे असलेल्या एका पावसात भिजत असलेल्या महिलेवर गेली। त्या महिलेच्या कडेला एक 1.5-2 वर्षाचं बाळपण होतं आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव काहीतरी सांगत होते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणं असंभव होतं। त्या महिलेच्या शरीरावर साधारण कपडे होते, परंतु तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक रितेशला दिसली होती। रितेशने अचानक गाडी थांबवायला सांगितली आणि काही वेळ तो विचार करू लागला। त्याच्या हृदयात एक वेगळीच भावना निर्माण केली होती। तो काहीतरी गंभीर विचार करत बसला। रितेशने त्या ड्रायव्हरला त्या महिलापाशी जाऊन गाडी थांबवायला सांगितली आणि रितेशने त्याच्या कारची काच खाली घेतली आणि तो नम्रपणे त्या महिलेला म्हणाला की तुम्हाला कशाची गरज आहे का? रितेशचा प्रश्न ऐकून ती महिला एकदम स्तब्ध झाली। तिच्या तोंडावरील दिसत होतं की तिला खरंच कोणाच्या तरी सहाऱ्याची गरज आहे। ती अडखळत म्हणाली की मला फक्त माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी एक सुरक्षित जागा पाहिजे आहे। तिचं बोलणं ऐकून रितेश गाडीतून बाहेर आला आणि तो लक्षपूर्वक त्या महिलाकडे आणि बाळाकडे पाहत होता। रितेश त्याच्या स्थिर आवाजात म्हणाला की पाठीमागच्या सीटवर जाऊन बसा। अशा परिस्थितीत मी तुम्हाला इथे सोडून जाऊ शकत नाही। ती महिला खूप वेळ काही समजत नसल्यासारखी उभी राहिली होती। तिला काय करावे हे सुचत नव्हतं, पण आलेल्या परिस्थितीमुळे तिला झुकावे लागले। ती हळूहळू करून गाडीत बसू लागली आणि मुलगा पण रडत होता। कदाचित त्याला भूक लागली होती। रितेश पुढच्या सीटवर जाऊन बसला आणि हसत त्या महिलेला विचारलं की याचं नाव काय आहे? त्या महिलाने हसत सांगितलं की याचं नाव मंदार आहे। तो म्हणाला की छान नाव आहे। ड्रायव्हरला त्याने बाळासाठी काहीतरी खायला आणायसाठी लावले। काही वेळानंतर ड्रायव्हर बाळासाठी आणि तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आला। त्यानंतर गाडी रितेशच्या शानदार घराकडे वळाली। गाडीमध्ये शांतता होती, जणू या शांततेमध्ये ते खूप काही बोलत आहेत। रितेश स्वतःलाच हा प्रश्न विचारत होता की असा निर्णय मी का घेतला असेल? आणि इकडे ती महिला विचार करत होती की मी यांच्यावर विश्वास टाकून योग्य केलं आहे का अयोग्य केलं आहे? पण आता तिला मजबुरीने रितेश सोबत जाणं गरजेचं होतं। घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या नोकरांनी दार उघडलं। त्या महिलाने आपल्या बाळाला एकदम आवळून धरलं आणि हळू आवाजात रितेशला म्हणाली की तुम्ही इथे या घरात राहता का? रितेश म्हणाला हो, मी याच घरात राहतो। तुम्ही निश्चिंत तर आणि काळजी न करता इथे राहू शकता। ती महिला रितेशला म्हणाली की तुमचे खूप आभार। तुम्ही अशा वेळी माझी मदत केली जेव्हा मला गरज होती। मी हे तुमचे उपकार कसे फेडू शकेल हेच मी विचार करत आहे। रितेश तिच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागला। एका खोलीकडे दाराकडे इशारा करत रितेशने त्या खोलीची चावी त्या महिलाकडे दिली आणि तो म्हणाला की आपण या विषयावर उद्या बोलू। सध्या मला कामासाठी बाहेर जायचं आहे। आता तुम्ही त्या खोलीमध्ये जाऊन आराम करा। त्या महिलेने त्या चावीला असं पकडलं जसं की ती एखादी अमूल्य वस्तू आहे। त्यानंतर हळू आवाजात ती महिला म्हणाली की मी केतकी आहे आणि हा माझा मुलगा मंदार आहे। मी आणि माझा मुलगा कधीच तुम्हाला त्रास देणार नाही। तिचं बोलणं न ऐकल्यासारखं करत रितेश तिला म्हणाला की किचनमध्ये जेवण तयार आहे। नोकरांकडून जेवण मागून घ्या आणि जेवण करून आराम करा। जर तुम्हाला अजून काही वस्तूची गरज असेल तर तुम्ही नोकरांना सांगू शकता। मला आता माझ्या महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे। त्यानंतर तो तेथून निघून गेला, पण त्याच्या मनात एक बेचैनी निर्माण झाली होती। गाडीत बसल्यानंतर अजून एकदा रितेश विचार करू लागला की मी कशामुळे अनोळख्या महिलेची मदत केली? खरंच मी दयाळूपणामुळे तिची मदत केली आहे का? की माझ्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे हे त्याला समजत नव्हतं। त्याच्या डोळ्यासमोर वारंवार केतकी आणि मंदारचा चेहरा येत होता।
त्याच्या मनात चाललेली हलचल यामुळे त्याने त्याच्या हाताच्या मुठ्या जोरात आवळून धरल्या. उद्या तिला भेटल्यावर काय घडेल याचा त्याला अंदाज नव्हता. तो त्याच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला कुठे ना कुठे वाटत होतं की या निर्णयामुळे त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडणार आहे. रितेशने काम झाल्या झाल्या लगेच घरी येण्याचा निर्णय घेतला. एक वेगळीच भीतीने त्याला घरी लवकर येण्यासाठी मजबूर केलं. त्याला वाटत होतं की या शांत घरात काहीतरी बदललं गेलं आहे. रितेशने जसे पहिले पाऊल आतमध्ये टाकले तसा त्याला विश्वासच बसत नव्हता. त्याची ऐकण्याची क्षमता अजून वाढली होती, कारण एका खोलीतून हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज त्याला स्पष्ट ऐकायला येत होता. हे सगळा आवाज त्याच्या घरासाठी एकदम अनोळखी होता, कारण या घरात खूप वर्षापासून फक्त सन्नाटाच ऐकायला येत होता. एवढ्या मोठ्या घरात फक्त रितेश एकटाच राहत होता, कारण त्याला जन्म देताच त्याची आई देवाघरी गेली आणि त्याच्या वडिलांकडे खूप प्रॉपर्टी होती, पण त्यांना दारू पिण्याची सवय होती. दारूच्या नशेमध्ये ते पण एकदाचे हे जग सोडून गेले. त्यामुळे आता पाठीमागे फक्त एकटा रितेश राहिला होता. रितेश हा खूप दयाळू आणि प्रामाणिक होता, पण या जगात एकटाच होता. त्याचं आपलं म्हणून असं कोणीच नव्हतं. रितेश हिंमत करून त्या खोलीकडे निघाला. खोलीच्या दरवाजापाशी जाऊन त्याने पाहिलं की केतकी फरशीवर बसली होती आणि तिचा मुलगा मंदार खळखळून हसत होता. केतकीच्या हातात एक टेडी बिअर होता आणि त्यातून त्याला दाबल्यावर एक आवाज निघत होता आणि तो आवाज आला की मंदार हसत होता. रितेश दरवाजापाशी उभा राहून खूप वेळ तिकडेच पाहत होता. या दृश्यामुळे तो स्थिर झाला होता. त्याने खूप वर्षानंतर या घरात निश्चल हसू आणि खुशी पाहिली होती. त्याच्या तोंडावर हळवारपणे हसू आले. खोलीमध्ये रितेशने प्रवेश केला आणि म्हणाला, असं वाटत आहे की एक मुलगा इथे खूप मस्ती करत आहे. केतकीने लगेचच रितेशकडे पाहिलं आणि लगेचच ती उठून उभा राहिली. रितेशला पाहिल्यानंतर तिच्या तोंडावर थोडीशी भीती त्याला दिसत होती. केतकी तिची साडी व्यवस्थित करत म्हणाली की माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल. रितेश लगेच म्हणाला की नाही, मला काहीच त्रास झाला नाही. तुम्ही इथे आरामशीरपणे राहू शकता. उलट याचं हसणं बघून माझं मन प्रसन्न झालं आहे. आता हे घर फक्त माझं नाही, आता हे घर तुमचं पण आहे असं समजा. मंदारने अजून एकदा तो टेडी बेअर वाजवला आणि अजून तो हसू लागला. पण केतकी आणि रितेशमध्ये अजून एकदा शांतता पसरली. अचानक बाहेरून रितेशची सेक्रेटरी आली, त्यामुळे तो तेथून निघून गेला आणि ती म्हणाली की सर, मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. रितेश तिला म्हणाला की हां, काय काम आहे? ती म्हणाली की मला या घरात वेगळं का जाणवत आहे? या घरात कोणी आहे का? रितेश त्याच्या खुर्चीवर बसत तिला म्हणाला की हा, या घरात एक महिला आणि तिचं लहान बाळ आहे. ते दोघं खूप कठीण प्रसंगामध्ये होते, त्यामुळे काही दिवसांसाठी मी त्यांना आसरा दिला आहे. रितेशची सेक्रेटरी म्हणाली, सर, वाईट वाटणार नसेल तर मी सांगू का? हे बघा सर, मला वाटत आहे की त्या महिलाने तुमच्या दयाळूपणाचा फायदा घेतला आहे. रितेश रागात तिला म्हणाला की मला माहीत आहे की मी काय करत आहे, त्यामुळे मला शहाणपणा शिकवू नकोस. त्या महिलेला खरंच गरज होती, त्यामुळे मी तिची मदत केली आहे. खरं तर ती सेक्रेटरी खूप चालाक होती आणि तिला रितेश फार आवडत होता. ती तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये त्याला फसवून त्याच्यासोबत लग्न करण्याच्या मार्गावर होती, त्यामुळे ती प्रत्येक क्षणी त्याच्यावर नजर ठेवून होती. ती सहजासहजी हार मानत नव्हती. तिने लगेच दुसरा बाण मारला. जर सर ती फक्त दिखावा करत असेल तर? तुम्ही तिला विचारलं आहे का की ती कोण आहे, तिचा भूतकाळ काय आहे? सर, तुम्ही असेच कोणासाठी पण दरवाजे उघडणार आहात का? सेक्रेटरीचं बोलणं ऐकून रितेश एकदम शांत झाला. तो शांत झाला हे पाहून तिला अजून बोलण्याचा चान्स भेटला. ती म्हणाली की सर, प्रत्येकच माणूस इमानदार असतो असं गृहीत धरू नका. कदाचित ती तुम्हाला फसवण्याच्या मार्गावर असेल. सेक्रेटरीचं बोलणं ऐकून त्याच्या मनात संशय येऊ लागला. त्याला कळाले की खरंच मला केतकीबद्दल खूप कमी माहिती आहे. सेक्रेटरी तिच्या तोंडावर कुटील हास्य घेऊन तेथून निघून गेली. झोपण्याच्या वेळेस अजून एकदा रितेश केतकीच्या खोलीकडे निघाला. त्याने पाहिलं की केतकी त्याच्या मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. तो काही वेळ दरवाजातच येऊन उभा राहिला. त्यानंतर तो हळूच केतकीला म्हणाला की केतकी, मला तुमच्यासोबत थोडं बोलायचं आहे.
केतकीने त्याचं बोलणं ऐकलं आणि तिने तिच्या मुलाला व्यवस्थित बेडवर झोपवलं आणि त्याच्यासमोर येऊन खाली मान घालून उभी राहिली. केतकी घाबरत म्हणाली, काय झालं? माझ्याकडून काही चूक झाली आहे का? रितेश न घाबरता म्हणाला की, केतकी तुम्ही कोण आहात? मला माहीत आहे की तुम्हाला गरज आहे, परंतु तुम्ही अशा अवस्थेत कसा याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. तुमचा भूतकाळ काय आहे? कदाचित तुम्ही माझ्यापासून काही लपवून ठेवत तर नाही ना? रितेशचं बोलणं ऐकून केतकीच्या डोळ्यात आक्रोश आला, पण तिने त्याला शांत केलं. ती म्हणाली की, तुम्ही माझी मदत केली याबद्दल मी तुमचे खूप ऋणी आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशा प्रकारे मला प्रश्न विचारसाल. मी खरंच इथे कुणाचा विश्वास तोडण्यासाठी आली नाही. सर, मी इथे राहिल्यामुळे तुम्हाला काही त्रास असेल तर मी आताच या घरातून निघून जाते. असं म्हणून केतकी तिचं सामान एका जागेवर करू लागली. केतकीच्या आवाजामध्ये राग आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. केतकी म्हणाली की, मला तुमच्याकडून मदत पाहिजे होती, पण मी असा कधीच विचार केला नव्हता की तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवचाल. मी आणि माझ्या मुलासाठी दुसरा सहारा शोधेन. रितेशने तिला काही बोलण्यासाठी तोंड उघडले, परंतु त्याचे शब्द बाहेर फुटलेच नाही. त्याला पहिल्या वेळेस दुःख वाटू लागले की मी हे काय केलं. मी तिच्यावर अविश्वास दाखवायला नव्हता पाहिजे. केतकीने तिचं सामान आणि मंदारला घेतलं आणि रितेशला काहीही न म्हणता ती तेथून निघून जाऊ लागली. रितेश तिला जाताना बघून शांत उभा राहिला. त्याचं मन एकदम मोकळं झालं. तो विचार करतो की कदाचित सेक्रेटरीच्या बोलण्यात येऊन मी चुकीचा निर्णय घेतला आहे. रितेशला हारल्यासारखं वाटू लागलं. मंदार आणि केतकी गेल्यामुळे त्याचं घर एकदम शांत झालं. कशाचाच आवाजाचा त्याला ऐकायला येत नव्हता. त्याला आता मंदारचीच नाही तर केतकीची पण आता कमी त्या घरात जाणवू लागली. त्यांच्याशिवाय त्याला ते घर खायला उठू लागलं. रितेशने त्याला पूर्णपणे कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या मनात रोज केतकी आणि मंदारचा विचार येत होता. त्याला त्याने जे काही शब्द वापरले यामुळे पश्चाताप होऊ लागला होता. एका रात्री तो जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता तेव्हा त्याची नजर एका फोटो फ्रेमवर पडली. तो फोटो त्याच्या आई वडिलांचा होता. त्याच्या वडिलांनी त्याला शिकवलं होतं की खरी मदत करताना कोणताही मनात स्वार्थ ठेवायचा नाही. त्या क्षणी त्याने केतकी आणि मंदारला शोधण्याचा प्रयत्न केला. या कामासाठी रितेशने गुप्त लोकांना तिचा शोध घेण्यासाठी कामाला लावले. लवकरच त्याच्यासमोर तिच्या बाबतीत सर्व माहिती त्याच्यापाशी आली. तिच्या बाबतीत हे सगळं ऐकून त्याला धक्काच बसला. केतकी ही एक खूप हुशार मेडिकल स्टुडंट होती. एका सडक दुर्घटनामध्ये तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला आणि ज्या माणसावर केतकीने विश्वास टाकला त्याच माणसाने तिचं आयुष्य नरक बनवून ठेवलं होतं. त्याने तिच्यासोबत गोड बोलून लग्न केलं आणि तोच माणूस तिला फार छळत होता आणि निम्म्या रस्त्यातच तिला असं सोडून कायमचा कुठेतरी निघून गेला. आता ती एकटीच तिच्या मुलाला वाढवण्यासाठी संघर्ष करत होती. जसं तिच्या बाबतीत त्याला हे सगळं कळू लागलं तसं त्याला खूप दुःख झालं. तो विचार करतो की मी हिच्यावर संशय कसा घेऊ शकलो. तिच्या डोळ्यामध्ये तिचा खरापणा मला दिसत होता, तरी पण मी असं का वागलो. त्याला उशीर करायचा नव्हता. त्याला मिळालेल्या पत्त्यावर तो लगेचच गाडी घेऊन निघाला. दरवाजावर टकटक करताना त्याच्या मनामध्ये थोडीशी भीती होती. काही वेळात दरवाजा उघडायला तर समोर केतकी उभी होती. रितेशला समोर पाहून केतकीला आश्चर्य वाटले आणि तिला एक आशेचा किरण पण दिसला. केतकी म्हणाली की, सर तुम्ही? रितेशने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला की, केतकी मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आता रितेशला तिच्या डोळ्यात कठोरता दिसू लागली. तिने तिच्या मुलाला मंदारला जवळ घेतले. केतकी म्हणाली की, चुकी? रितेश म्हणाला की, हां, मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुझ्यावर संशय घ्यायला नव्हता पाहिजे, परंतु मला आता तुझ्या बाबतीत सगळं काही माहीत आहे. तो आयुष्यात किती सोसला आहे याबद्दल मला कण ना कण माहीत झाला आहे आणि तो किती कठीण प्रसंगातून गेले आहे हे पण माहीत आहे. तुझ्यासारख्या इमानदार आणि साहसी स्त्रीवर संशय घेणं हे एक मोठं पाप केलं आहे. केतकी काहीच बोलली नाही. ती खाली मान घालून शांत उभी होती. मला तुला आणि मंदारला माझ्यासोबत त्या घरात घेऊन जायचं आहे, पण यावेळेस पाहुणे बनून मी तुला घेऊन जाणार नाही. मला तू माझ्या आयुष्यातील काहीतरी खास व्यक्ती किंवा जवळची व्यक्ती बनवून
त्या घराचा हिस्सा म्हणून घेऊन जायचा आहे। केतकी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली। रितेश म्हणाला की मी सगळं हे मनापासून बोलत आहे, हे तुला मी कसं पटवून सांगू, पण तो माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या जीवनात बदल झाला आहे। मंदारच्या हसण्यामुळे मला जगण्याची उमेद दिली आणि तू मला हे शिकवलं की विश्वास आणि दयाळूपणा याचं काय महत्त्व आहे। केतकी फक्त त्याच्याकडे पाहू लागली आणि हळू आवाजात म्हणाले की पण माझी एक शर्त आहे। रितेश म्हणाला की हो सांग, हे नातं आपलं विश्वासावर टिकवलं पाहिजे, मी आता अविश्वासाने कोणासोबत राहू शकत नाही। रितेश म्हणाला की मी वचन देतो, हे नातं हे जीवन आता फक्त तुझ्या म्हणण्याने चालणार आहे। त्यानंतर ते तिघे पण त्या घराकडे निघाले। त्या घरात अजून एकदा मंदारचं हसणं येऊ लागलं। केतकी पण हळूहळू आता त्या घरात मिळून मिसळून राहू लागले। रितेश तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलू लागला। तो तिला प्रत्येक निर्णयात तिची साथ आणि तिचा सल्ला घेत होता। एक दिवस मंदार खेळत खेळत रितेशपाशी आला आणि हसत म्हणाला पप्पा। त्याला तो शब्द ऐकून खूप आनंद झाला, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले। मंदारच्या तोंडून हे शब्द ऐकून केतकी पण स्तब्ध झाली। केतकी आणि रितेश एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले। तेव्हाच तिथे सेक्रेटरी आले आणि ती रितेशला म्हणाली की सर, तुम्ही या सडकछाप महिलेला अजून घेऊन आला आहात। तिच्या बोलण्यावर रितेशला खूप राग आला। तो तिला म्हणाला की खबरदार जर हिला सडकछाप म्हणलीस तर ही आता या घराची आणि माझ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे। आता मी हिला माझी बायको बनवणार आहे। हे ऐकून केतकीने आश्चर्याने रितेशकडे पाहिले आणि रितेश म्हणाला की हो, मी हा निर्णय घेतला आहे। तो केतकीला म्हणाला की या निर्णयामुळे तुला काही त्रास होणार नाही ना। तिने मान खाली घातली आणि लाजत म्हणाली नाही आणि तेथून निघून गेले। त्यानंतर रितेशने सेक्रेटरीकडे रागाने पाहिलं तर सेक्रेटरी कायमची तेथून रागाने पाय आपटत निघून गेले। आणि अशा प्रकारे रितेशने मंदार आणि केतकीला आपलं मानलं आणि तिच्यासोबत लग्न केले। मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात। दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे। कशी वाटली कहाणी मित्रांनो? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।